साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त जो आपण 7 दिवसाचा कार्यक्रम घेणार आहोत, दरवर्षी जसा घेतो 1 ते 7 ऑगस्ट, त्याचे सांस्कृतिक कार्यक्रमांची पत्रिका लवकरच आपल्यासमोर येईल. त्या कार्यक्रमाच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून यावर्षी पहिल्यांदाच साहित्यरत्न दौड सुरू होणार आहे, ज्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचे साहित्य सर्वांसमोर पोचले जाणार आहे, तसेच सामाजिक सलोखा जपला जावा म्हणून हा नवीन उपक्रम या वर्षीपासून सुरू होतोय. ते आमदार अमित भाऊ गोरखे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, तसेच पक्षनेते प्रशांत भाऊ शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, क्रीडा सभापती आमचे बंधू कैलास भाऊ, आमच्या मातोश्री अनुराधाताई, तसेच साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते आमचे बंधू मारुतीराव भापकर आणि या समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ अवघडे, तसेच समितीचे सर्व सभासद, सर्व पत्रकार बंधू भगिनी, सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊ साठेंचा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशावर किती मोठा प्रभाव आहे. एक अशिक्षित गरीब कार्यकर्ता किती मोठा साहित्यरत्न होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी सांगितलं होतं की ही पृथ्वी कुठल्याही शेषनागाच्या डोक्यावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी अर्पित केलं. त्यांची ख्याती एवढी होती की रशियाचे लोकसुद्धा अण्णाभाऊ साठे कोण आहेत हे विचारण्यासाठी एकदा जवाहरलाल नेहरूंना त्यांनी प्रश्न केला होता. तर या पद्धतीचे अण्णाभाऊ साठे जे आपले वैभव आहेत, आपले थोर पुरुष आहेत, त्यांची जयंती थाटामाटात आणि दरवर्षीप्रमाणे चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे तशीच याही वर्षी होईल. कारण यावर्षी अजून एक अभिनव उपक्रम आमचे मित्र आमदार अमित भाऊ गोरखे यांच्या माध्यमातून सुरू केला जातोय. 2 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता बर्ड व्हॅली चौकातून शाहूनगरच्या तो साहित्यरत्न दौड सुरू होणार आहे. तर आपण सर्वांनी या साहित्यरत्न दौड आणि 1 ते 7 ऑगस्ट हे जे कार्यक्रम होणार आहेत 7 दिवस, या कार्यक्रमांना उपस्थित राहून अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा आदर करून त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण उपस्थित राहावे अशी विनंती करतो. पहिल्यांदाच आपण साहित्यरत्न दौड हा उपक्रम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं करतोय. आत्ता सांगितल्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम सगळेच होणार आहेत आणि मोठे मोठे वक्ते या कार्यक्रमामध्ये, या 7 दिवसाच्या महोत्सवामध्ये येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येईल. सर्वप्रथम मी माननीय महापौर, आमचे उपमहापौर, त्याचबरोबर पक्षनेते, विरोधी पक्षनेते, आमचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा सभापती, त्याचबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक, मान्यवर पत्रकार, आमच्या समितीचे अध्यक्ष माननीय गणेशजी अवघडे आणि सगळे माझे समाज बांधव, साहित्यरत्न दौड घेण्याचा मागचा इंटेन्शन सर्व समाजाचा सलोखा ठेवून एकत्र समाजाने यावं आणि सर्व समाजांनी अण्णाभाऊंना जाणून घेऊन त्यांचं वाचन करावं पुस्तकाचं आणि या दौडमध्ये सहभागी व्हावं म्हणून ही साहित्यरत्न दौड पहिल्यांदा महाराष्ट्रात या नावाने होतीये. त्याला महाराष्ट्र शासनामुळे माझा निधी आहे, महानगरपालिका आहे, कलारंग संस्था आहे, त्याचबरोबर RT आहे, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे आणि फिटनेस फर्स्ट इंडिया या सगळ्यांनी मिळून ही दौड या ठिकाणी आयोजित केली आहे. 10 किलोमीटरचा हा बेल्ट आहे, पट्टा आहे. कालपर्यंत 2000पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे शाळांमधनं, कॉलेजेसमधनं, आणि एक 3 किलोमीटरचा बेल्ट आहे ज्याच्यामध्ये बर्ड व्हॅली चौकातनं निगडी भोसरी रोड, KSB चौक, पिंपरी चिखली रोड, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त निवासस्थान, लाल बहादूर शास्त्री BRT, काळेवाडी BRT कॉर्नर, मदर तेरेसा उड्डाण पूल, पवना नदी पूल, ज्योतिबा गार्डन, पवना नगर बस स्टॉप, तिथनं U-टर्न मारून परत बर्ड व्हॅलीकडे असा हा 10 किलोमीटरचा बेल्ट असणार आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आणि खऱ्या अर्थानं या शहरातील जे स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट ठेवतात अशा सर्वांनी या दौडमध्ये सहभागी व्हावं अशी मी या प्रेस कॉन्फरन्सच्या वतीनं विनंती करतोय.
त्याचबरोबर 3 किलोमीटरचा एक आपण रूट त्याच्यामध्ये ठेवला आहे, जेणेकरून लहान मुलांना पण याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे. तर यालाही मान्यवर काही मंडळी या दौडच्या ओपनिंगला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही दौड 2 तारखेला म्हणजे रविवारच्या दिवशी पहाटे 5 वाजता ती चालू होईल आणि 10 पर्यंत ती दौड संपेल. असं ही पहिल्यांदाच दौड होतीये. याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आमचे क्रीडा विभागाचा सभापती त्यांचं या दौडमध्ये मुख्य असं आयोजनामध्ये सहभाग आहे. आणि महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आणि बऱ्याच काही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची महाराष्ट्रातली या नावाने पहिली दौड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्यानं होतीये. याचा मलाही आनंद आहे आणि गर्वही आहे. आणि याच्यामध्ये बक्षिसाचं स्वरूप काय आहे ते सगळं आपल्याला प्रेस नोटद्वारे आपल्याला सांगण्यात येईल. आज या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि याची सगळी आपण जी माहिती घेतली आहे याबद्दल मी खरं तर आपलं आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि याविषयीचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आता साठे जयंतीनिमित्त तर हे जाहीर करायला किंवा प्रसिद्धी करायला इतका वेळ का लागला? कारण समजा कोणाला घ्यायचा असेल, सहभाग घ्यायचा असेल तर त्याची त्याला पूर्वतयारी करायला वेळ पण मिळाला असता. आणि दुसरी गोष्ट, ज्या आपण आता जे कार्यक्रम नियोजन सांगितलं आहे की 1 ते पहिलं 5 दिवस घ्यायचे, आता 2 दिवस एक्स्ट्रा झालेले आहेत. हे 7 दिवसाचे 6 दिवस ना? 7 दिवस 1 ते 7 ऑगस्ट. हा, 1 ते 7. तर कार्यक्रम पत्रिका जाहीर करायला वेळ का लागला? कारण आज आहे 28 तारीख, 2 दिवस आहेत. तर हे नियोजन आणि तुमच्या या कार्यक्रम पत्रिकाचं जे कार्यक्रम केलेला आहे हे लोकांपर्यंत कसं पोहोचेल? हा, ही खरं तर चुकीची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेस महापुरुषांच्या जयंतीच्या वेळेस आपण 1-2 महिने आधीच विचार प्रबोधन पर्व घेऊन सर्व कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली पाहिजे. मागच्या एकदा मीटिंगमध्ये आम्ही या विभागाचे अतिरिक्त आयुक्त बागाडे साहेब यांना अशा सूचना केल्या होत्या की आपण 1 वर्षभराचा पूर्ण लेखाजोखा ज्या ज्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपल्याला घ्यायच्यात त्या 1 वर्ष आधीच आपण त्याच्या रूपरेषा, त्याच्या तारखा, त्याची कार्यक्रम पत्रिका लवकरात लवकर कशी बनवता येईल यासाठी आपण प्रयत्न करावेत. तर यामध्ये इथून पुढं सुधारणा करून अशी चूक होणार नाही याची आम्ही दखल घेऊ. नियोजन बैठकीमध्ये भाऊसाहेबांनी सूचना दिली होती की आम्हाला 1 दिवस आधी पत्रिका मिळते. मग आम्ही जायचं कसं? तुम्ही सूचना दिला होता की वेळेवर प्रसिद्ध होत नाही पत्रिका आणि त्या संबंधित जे टार्गेट ऑडियन्स असतो त्यांच्यापर्यंत ती पत्रिका पोहोचत नाही, त्यामुळे मग तिथं प्रेक्षक येतच नाही. आणि 5 दिवस हा कार्यक्रम चालतो. 5 दिवसात पहिल्या दिवशी 1 ऑगस्टला कार्यक्रमाला भरपूर संख्या असते, मग गर्दी सुरू होते. शेवटच्या दिवशी संख्याच नसते. का? तर त्यांना नियोजन करण्यासाठी वेळच नसतो 5 दिवसाचा. आता तर 7 दिवस झाले. आता या प्रशासनाला तुम्ही वारंवार सूचना देताय, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. अजून ते त्या प्रशासकीय राजवटीतून बाहेर आले नाही हे जाणवतंय बऱ्याच वेळा. आणि ते गांभीर्याने घेतच नाही ती गोष्ट बऱ्याचदा. आता तुमचे शेजारीच आहेत, आता ते विभाग प्रमुख पदी नाहीयेत, कोणीच नाहीयेत. त्या विभागाचे ज्यांच्याकडे कारभार आहे त्यांच्या एकट्यावर असेल नेहमी ते नियोजन होतच नाही. अजून पत्रिका फायनल झालेल्या नाही, कार्यक्रम देखील फायनल झालेले नाही. याच्यात बदल काय करायचं जनता संपर्क अधिकारी सगळ्यांचं म्हणणं आहे. सन्माननीय महापौर साहेब, सर्व सन्माननीय सभागृह, आज संध्याकाळपर्यंत आपण 5 ते 7 या दिवसाचं चाललेलं होतं, पण आता सूचना मिळाल्या आहेत 5 दिवसाचं नियोजन तयार आहे. आणि आज संध्याकाळी आपण पत्रिका, आज 27 तारीख आहे, 28, 29, 30, 31 4 दिवस आपण आधीच पाठवतोय. आज 28 तारीख आहे, तर 3 दिवस आपण आधीच पत्रिका पाठवतोय. आणि याबरोबरच आपण रिक्षा, वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षा पण आपण फिरवतोय. त्याचप्रमाणे पेपरला आज आपण प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर पेपरला बातमी पण देणार कुठे कार्यक्रम आहे त्याची सगळ्यांना माहिती मिळेल. आणि विविध ठिकाणी आपण बोर्ड पण लावत आहोत. जवळजवळ 25 ते 30 ठिकाणी आपण या कार्यक्रमाचे बोर्ड लावत आहोत. त्याची आजपासूनच अंमलबजावणी होणार आहे. तरी देखील थोडा डिले झालाय, त्याबद्दल सर्वांचीच मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढे आपण जास्तीत जास्त 10 दिवस आधी या कार्यक्रमाची माहिती सर्वांना देऊ असं या ठिकाणी काय. तुम्ही जो प्रश्न माननीय महापौर आणि माननीय आमदार पक्षनेते तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, वर्षाचा साठलेला रोग आहे.
व एका दिवसात दूर होणार नाही. आणि त्याचं कारण ज्याला जे समजत नाही ते ती लोक करतात. ही परंपरा आहे, त्यांना पण दोष देऊन फायदा नाही. अचानक आलेल्या घटना आहेत. म्हणून महापौरांनी आम्ही असं बसलो, ठरवलं, आम्ही सभापती इथं बसलेत आमचे, की आता प्रशासनाला बोलून उपयोग नाही. ते काय त्या 4 वर्षाच्या धुंदीतून येतच नाही तयार. तुम्हाला ज्या धुंदीत लहरीचे ते तसं येते. तर त्यामुळं आम्ही आता आमदार साहेब पण येते वगैरे, ते कला क्षेत्राशी संबंधित आहे. आता आम्ही अँटी चेंबरमध्ये खाजगीमध्ये ही चर्चा करत होतो, दुसरी नव्हती, हीच चर्चा करत होतो की आमची त्याच्यामध्ये निश्चित नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही जे सांगताय ते आमची पण त्या चुकीला आम्ही देखील जबाबदार आहोत. मी सगळी जबाबदारी प्रशासनाला सोडून देत नाही. तर या पुढच्या कालखंडामध्ये सभापती आम्ही मॅरेथॉन मीटिंग करायचं ठरवलंय. महापौरांना पण विनंती करणार की ह्या शहरामध्ये चळवळीतली काही आता प्रॉब्लेम असा आहे. पहिल्यांदा मी अमित गोरखेंचं या ठिकाणी त्यांना म्हणजे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की तुम्ही ही जी जयंती आहे ही सार्वजनिक करताय. सार्वजनिक त्याचं स्वरूप झालं दौडमुळं. नाही तर काय होतंय, आंबेडकरी चळवळीने आंबेडकरी जयंती साजरी करायची, अण्णाभाऊ साठेंची त्यांनी, अहो ही माणसं काय कुणाची होती का? ही माणसं भारताची रत्न आहेत. ही ते आहेत म्हणून आपण इथं बसलोय, मोठमोठ्या गप्पा मारतो. हे देवाणघेवाण झाली पाहिजे. शिवजयंतीला सर्वजण हजर राहिले पाहिजे सगळ्या गोष्टीला, आणि ती करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहे याचं आम्हाला भावना आलेलं आहे. त्यामुळं आम्ही भविष्यामध्ये आता एका अचानक ठरते की उद्या अण्णाभाऊ साठे ती, आता बघा त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. 3 दिवस अगोदर पत्रिका देतात. म्हणजे हे नशीब माना त्यांचं. रात्री 12ला जो कार्यक्रम कळायचा तो आता 3 दिवस अगोदर दिलं. म्हणजे तुम्ही टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद द्या. त्यामुळं हा खरंच माझा खूप कौतुक आहे. कारण का रात्री 12 वाजता पत्रिका मिळतात तुम्हाला, आणि परत आमच्यावर टीका काय मागायला विचारलं, काय सगळे मंत्र्यांची नावं टाकताय, आमदारांची नाव. अहो ते काय 1 तास तुमची वाट बघत होते काय? 1 तासाने आम्हाला यायचे. त्यामुळं माझी एक नम्र विनंती, या सगळ्या गोष्टीला आम्ही जबाबदार आहोत. आम्ही सर्वजण, महापौर या ठिकाणी, आमदार साहेब तुम्ही सुद्धा महानगरपालिकेत येत चला. तुम्ही दौरे करता, आमची तुमची देखील आम्हाला गरज आहे. कारण का कला क्षेत्राशी संबंधित तुम्ही आहात, संवेदना तुमच्या जागृत आहेत, मोठं झालेलं नाहीत अजून. अजून नाही म्हणजे होणार पण नाही, आम्ही होऊन पण देणार नाही. पण त्यामुळे आपण सर्वजण एकत्रित बसू, प्रशांतजी असतील, आम्ही एकत्रित पुढच्या वर्षी तुम्हाला हे दृश्य दिसणार नाही. 1 महिना अगोदर माझा अण्णाभाऊ संकट शहरात नाचला पाहिजे, वैचारिक दृष्टी, आणि वर्षभर कार्यक्रम करायचे. आपण निबंध स्पर्धा घेऊया. वक्तृत्व 5वी ते 8वी ते 10वीच्या मुलांना कळून द्या, व्हायचं असेल भविष्यात. शिक्षण घेऊन सुद्धा अण्णाभाऊ होता येईल, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जाता येईल. हे काय फक्त भाषण करून आणि तेवढ्या जयंती पुरतं व्यक्त होऊन जमणार नाही. 10,000 बालगुन्हेगार आहेत. कुठे चाललोय आपण? आणि ही चळवळ वर्षभर सुरू झाली पाहिली पाहिजे, आणि त्याचा आम्ही रोडमॅप निश्चित करू. आता सभापती साहेब तुमचं 10 वेळा मी नाव घेतले, तुम्ही जबाबदार राहणार आहे आता भविष्य, लक्षात ठेवा. सांस्कृतिक आणि आता त्यांना जबाबदार घेऊन आम्ही त्यांच्यावर आहे, त्यांना सोडणार नाही. आणि त्यांचा आडनाव कुठे, आणि ते जुने म्हणे काटे कुठे मध्ये अडकू नये. पण आम्ही अडकलो त्यांच्या विचारामध्ये. आम्ही सर्वजण एकत्रित काम करू, निश्चितपणे तुमचं पुढच्या वेळी समाधान साहेबांना अगोदर ते क्रीडा धोरण पूर्ण समजून द्या, त्याच्यानंतर पूर्ण ते माहिती घेतील आणि मग ते त्यांच्या कार्यालयावर. काल भाऊसाहेबांचा मोठेपणा आहे. भाऊसाहेबांनी काल सगळं सर्वसाधारण सभेत पाहिलं की भाऊसाहेबांनी बाजूच घेतली लोकांची, परंतु खरंच क्रीडाची अतिशय शहरामध्ये एवढं लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये, महाराष्ट्रात असलेली महानगरपालिका पण क्रीडाची अतिशय अवस्था आहे. तसंच या विभागाचे पण भाऊसाहेबांनी इथंच ऑफ द रेकॉर्ड मागच्या एकदा अशाच कार्यक्रमाच्या सभेच्या अगोदर खूप काही झालेलं आहे. त्या विभागाला पण तुम्ही सूचना करा सुधारण्याच्या. 2004ला जे धोरण झालं ना साहेब, त्यानंतर धोरणच झालं नव्हतं. आता उद्या मंगळवारी ऑलरेडी काल झालं ना, त्याच्या आधीच मंगळवारी मिटिंग ठरली होती उद्या. 2004 नंतर आता पहिल्यांदा ही कमिटी धोरण निश्चित करते. त्याच्या आधी किती कमिट्या होऊन गेल्या, कुणीच नाही धोरण निश्चित केलं. पहिल्यांदा आपण विषय हातात घेतलाय, त्याचं 50% काम झालेले आहे, 50%च बाकी. खूप झालं. बरोबर. सांस्कृतिक धोरण ठरवताना
महानगरपालिकेचं सांस्कृतिक धोरण ठरवताना वर्षभराचं कॅलेंडर पाहिजे आपल्याकडे महापुरुषांच्या बरोबर. जयंतीचं. आणि महापुरुषांच्या जयंतीमध्ये जे कार्यक्रम होतात ते केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यावर न सोडता सांस्कृतिक कमिटीने त्यामध्ये सुचवलं पाहिजे. आता काय होतं, फक्त प्रशासकीय लोक जे ठरवतात तीच कार्यक्रम होतात. खरंय. काय होतं, बरेचसे विषय म्हणजे आता सर्व मंडळी आहेत, काल बराच अपोज झालं म्हणून सांगतो, रेकॉर्डिंग नका करू, पण सांस्कृतिक विभाग हा क्रीडा विभागाशी किंवा आमच्या समितीशी कोणताही संपर्क ठेवत नाही. आमच्या परस्पर सगळे निर्णय घेतले जातात. बऱ्याच वेळा आम्ही फक्त शोभेला असतो, बरेचसे निर्णय हे परस्पर घेतले जातात, आम्हाला कळवले जाते. नाही तुम्ही म्हणजे मी जाहीरपणे सांगतो हे तुम्हाला. हे जे बोलले ते कोणाला सांगू आता होल्ड घ्या, होल्ड. आता सभापती तुम्ही तुमचे अधिकार वापरायला चालू करा. आमचा सर्वांना प्रश्न आहे, तुम्ही दौड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दौड घेणार आहे, तर हे नियोजन तुमचं कधी झालं, प्लॅनिंग तुमची झाली? 1 महिन्यापासून नियोजन चाललंय. महिन्यापासून झाली, बरोबर. तर तुम्ही आज 3 दिवसा अगोदर हे पत्रकार परिषद घेऊन सांगताय, तर आता तुम्हाला माहिती आहे की लक्षात घ्या. पावसाचे दिवस आहे, तुम्हाला पालिकाच नाही तर नागरिक, ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनाला घेऊन तुम्हाला हे सगळं नियोजन करायचं आहे. तर ह्या 3 दिवसात तुम्ही कसं समन्वय करणार? लक्षात घ्या, 1 महिन्यापासून चाललंय. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 2000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय. माझ्याकडे आता टीम आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 750 मुलं आहेत. ट्रॅफिकच्या परमिशन्स आलेल्या आहेत. महानगरपालिकेकडनं रेकमेंडेशन यायला लेट झालं म्हणून ही पत्रकार परिषद लेट झाली. महानगरपालिकेला आम्ही समन्वय साधून त्यांच्याशी बोललो, काहीला स्कुटेंनी त्या ठिकाणी 2-3 बैठका घेतल्या आणि त्याच्यानंतर हे समन्वय झाला आहे. त्यामुळं आत्ता दौडला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आज संध्याकाळपासून त्याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स चालू होतील. त्यात मिनिमम 3000 लोक पळतील अशी व्यवस्था आहे. त्याचे टी शर्ट्स आहेत का? टी शर्ट्स एक दाखवा. इनॉग्रेशन पण आहे बघा. आमची तयारी पहिल्यापासूनच आहे. महापौरांच्या हस्ते आपण इनॉग्रेशन करतोय. मी ते व्हिडिओ लावा, एक मिनिटाचा भाऊचा व्हिडिओ बनवलाय, तोही लावा. प्रिपरेशन सगळंच सुरुवातीपासून आहे. महानगरपालिका आज बरोबर येते याचा आम्हाला आनंद आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण जगात खऱ्या अर्थानं साजरी होते आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकाही सातत्याने ही जयंती साजरी करते. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असतेच, पण यावर्षी पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा सामाजिक सलोख्याच्या भावनेतनं ही साहित्यरत्न दौड आयोजित केलेली आहे. आणि या दौडच्या माध्यमातून 2000पेक्षा जास्त युवा, तरुण, विद्यार्थी या दौडमध्ये पळणार आहेत. आणि साहित्याचा खरा जागर आणि अण्णाभाऊंचे विचार घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी या दौडमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं असं मी आश्वासन देतो. किती दिवसापासून खरं तर गेल्या 1.5 महिन्यापासून याचं नियोजन चालू होतं आणि त्याचं रजिस्ट्रेशन काल त्याचं ओपन झालेल्या 1,500पेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि साधारण 30 तारखेपर्यंत याचं रजिस्ट्रेशन ओपन राहणार आहे. महापौर साहेब, शहरातील नागरिकांना काय आवाहन करा? साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आत्ताच आमचे मित्रबंधू आमदार अमित भाऊ गोरखे यांनी जी नवीन उपक्रम किंवा नवीन एक संकल्पना यावर्षीपासून राबवण्याचा निर्णय घेतला आहे की साहित्यरत्न दौड. खरं तर ही खूप आनंदाची बातमी आहे आपल्या शहरातील सर्व खेळाडूंसाठी किंवा आपल्या आरोग्यप्रेमीसाठी, सर्व समाजातील घटकांसाठी. साहित्यरत्न दौड ही एक पर्वणी असणार आहे. आपण सर्वांनी यात मनापासून सहभागी व्हावं आणि ज्यांना ज्यांना आरोग्याची किंवा खेळाची आवड आहे त्यांना त्याचा तर आनंद घेताच येणार आहे. परंतु या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचे विचार किंवा अण्णाभाऊ साठेंनी जो सामाजिक सलोखा जपला, प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान दिलं, ते संपूर्ण समाजापुढे नव्याने येणार आहे. कारण या माध्यमातून जे आत्ता आम्ही इनॉग्रेशन केलं त्यातील टी शर्ट असतील, त्यातील मेडल्स असतील, त्यातील ट्रॉफीज असतील, या सर्वांवर अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा या साहित्यरत्न दौडचा उद्देश आहे आणि तो आपण पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा. हा कार्यक्रम किती दिवसाचा? 1च दिवसाची दौड आहे. सांस्कृतिक कार्यक्रम 1 ते 7 ऑगस्ट, 7 दिवसाचा. 7 दिवसाचा सप्ताह आहे. यावर्षी 1 दिवस वाढवला आहे. महापौर साहेब, या दिवशी दिवंगत महापौर मधुकर पवार यांची जयंती आहे, याच्याविषयी काय नियोजन केलं? तर जे महानगरपालिकेतर्फे मधुकर पवळ्यांचं या शहरासाठी योगदान आपल्याला माहिती आहे, तेथील स्मारकास आपण अभिवादन करून तेथील जे कार्यक्रम असतील तिथे उपस्थित राहू.